नमस्कार, माझं नाव राजू इनामदार. परिवर्तन संस्थेमध्ये आरोग्य संवादक म्हणून मी काम करतो. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात वेगळ्या विषयांवरती आम्ही लोकांच्या बरोबर संवाद साधतो. म्हणजे मन म्हणजे काय, मन कुठं असतं, मनाचा व्यवहार मेंदूत कसा चालतो, मनाचे वेगळ्या प्रकारचे आजार कोणते, त्याच्यावरचे उपचार काय, आणि वेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती सुद्धा, कारण वेगळ्या सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नांचा आणि व्यक्तिगत काही प्रश्नांचा मनावरती मोठा परिणाम होतो, मनावरती दूरगामी परिणाम होतो असं मला वाटतं. आणि म्हणून मन जर बिघडायचं नसेल, मन जर आजारी पडायचं नसेल, मनाच्या आजाराकडे आपल्याला झुकायचं नसेल, तर या सगळ्या प्रश्नांवरती बोलणं, संवाद करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच एका महत्त्वाच्या प्रश्नावरती आम्ही आज आपल्याशी बोलणार आहोत. याच्यामध्ये जसं या विषयाचा कंटेंट महत्त्वाचा आहे, या विषयाचा आशय महत्त्वाचा आहे, तसंच मी आत्ता तुमच्यासमोर जे सांगतोय ना, ती सांगण्याची पद्धत पण फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी बोलताना काही काही गोष्टी, माध्यमं, आता तुम्ही जर बघत असाल समोर तुम्हाला काहीतरी इकडं ओढणी दिसते आणि त्या ओढणीवरती काहीतरी वेगळं काही या ठिकाणी येणार आहे. आणि या सगळ्या छोट्या, आम्ही याला म्हणतो कापडावरचं सरकतं पॉवर पॉईंट. म्हणजे काय, हे जे आहे आता वरती समजा हे आकर्षण, मला आकर्षणाविषयी सांगायचं आहे, तर याच्या पाठीमागे असा वेलवेट पेपर लावलेला आहे आणि मागे हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, हा एक स्टोल आहे. मुलींच्याकडे जो स्टोल असतो तो स्टोल आहे, सुती. आणि त्या सुती याच्यावरती मी लिहिलंय, अशा छोटे छोटे चिठ्ठ्या तयार केलेत आणि माझ्या गरजेनुसार मला जे लोकांशी बोलायचंय तो मुद्दा मी या ठिकाणी असा लावतो, त्याच्यावरती हात फिरवतो आणि मग सगळ्यांशी बोलता येतं. तर साधारणपणे असं हे माध्यम आहे. मध्ये मध्ये काही काही आम्ही गाणी घेतो, वेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो, पण आता या ठिकाणी जो त्यातला महत्त्वाचा कंटेंट आहे तो आपण तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. यातला कंटेंट तुम्ही लक्षात ठेवा. सांगण्याची पद्धत तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या भागानुसार तुम्ही ती बदलू शकता. पण आता महत्त्वाचा विषय जो आपण बोलतोय त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. तो महत्त्वाचा विषय आहे आकर्षण, मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये काय फरक आहे. आणि हा फरक वेळेवरती न कळल्यामुळं, हा फरक वेळेवरती लक्षात न आल्यामुळं अनेक वेळेला मुलांचं नुकसान होतं. आणि ते नुकसान फक्त व्यक्तिगत प्रकारचं नाही, तर अनेक प्रकारे त्यातनं कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतात, अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होऊ शकतात. आणि म्हणून मुलांना जर वेळेवरती हे कळलं, किशोरवयीन अवस्थेतच हे कळलं, किंवा कॉलेजला जाणारे युवा मंडळी आहेत त्यांना जर हे कळलं वेळेवरती, तर त्याचा फायदा होतो असं आमच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं पहिला मुद्दा आहे की आकर्षण, मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये काय फरक आहे. तर पहिलं बघा, इथं मी लावलंय आकर्षण. आणि मी आता एक एक गोष्ट इथं मी तुमच्या समोर लावत जातो आणि त्याचं थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगतो. आता हे आकर्षण जे आहे हे नैसर्गिक आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. मुला मुलींना आकर्षण होतं कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलो, किंवा निसर्गामध्ये जर काही पुनरुत्पादन व्हायचं असेल, पुढचं काही प्रजनन व्हायचं असेल, तर स्त्री आणि पुरुष किंवा ज्याला आपण म्हणतो दोन व्यक्तींमध्ये आकर्षण निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निसर्गानेच हे नैसर्गिकरित्या आकर्षण सगळ्यांमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हे आकर्षणाची भावना आपण ज्याला म्हणतो, आणि आपण काय म्हणतो ही भावना आहे, आकर्षणाची ही जी आहे ती भावना आहे. त्याच्यामुळे ही भावना आकर्षणाची मनामध्ये येणारच आहे. उलट ती विशिष्ट वयामध्ये आकर्षणाची भावना नाही आली तर प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आकर्षण निर्माण होणं ही एक भावना आहे, ती नैसर्गिक आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे माझ्या मनात काय येतं, कशामुळे येतं, असं ते येणारच आहे. जी माणसं या पृथ्वी तलावरची जन्माला आली ते एकमेकांकडे आकर्षित होणारच आहेत. वेगळ्या वयामध्ये ते आकर्षित होतात, पण किशोर वयामध्ये मात्र हा जोर आणि जोम हा जास्ती असतो आकर्षणाचा. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किशोर वयात, युवा अवस्थेत हे आकर्षण ज्याला आपण म्हणतो ना की उच्च पातळीवरती ते गेलेलं असतं आणि कोणीतरी आपलं असावं, कोणीतरी आपल्याला काय आपलं म्हणावं असं वाटत असतं. आणि त्याच्यामुळं हे आकर्षण जे आहे ते आकर्षणाचा जोम आणि जोर या काळामध्ये जास्ती असतो. दुसरं, हे होतं का, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ते शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल जे आहे त्या बदलांमुळं हे आकर्षण निर्माण होतं. त्याचं कारण वेगळ्या प्रकारचे मेंदूमध्ये चेताप्रसारक आणि आतमध्ये शरीरामध्ये संप्रेरक. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण कदाचित शाळांमध्ये याच्यामध्ये शिकलेलो असतो की संप्रेरक म्हणजे हार्मोन्स आणि चेताप्रसारक आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतात न्यूरो ट्रान्समिटर्स. तर ज्यावेळी हे वयात येणं सुरू होतं त्याच्यावेळी शारीरिक, मानसिक, भावनिक बदल कशामुळे होतात, तर अशा प्रकारची संप्रेरक आपल्या शरीरामध्ये पाझरली जातात. निसर्ग ते पाझरवतो आणि त्याच्यामुळे हे बदल होतात. आणि त्याच्यानुसार मग मेंदूत पण हे न्यूरो ट्रान्समिटर्स वगैरे बदलून ही आकर्षणाची भावना तीव्र होते आणि म्हणून आकर्षण व्हायला लागतं. त्याच्यामुळं आकर्षण का होतं असे जे अनेक लोकांना प्रश्न असतात ना, त्याचं उत्तर हे शास्त्रीय उत्तर असं आहे. अनेक वेळेला असं वाटतं की हे पाप आहे, हे अपवित्र आहे, घाण आहे, तर असं अजिबात नाही.
सगळ्या मुलांना विनंती आहे, सगळ्या युवांना आणि कुठल्याही वयोगटातल्या लोकांना विनंती आहे की आपल्याला आकर्षण वाटणं हे पाप नाही, हे घाण नाही, हे अपवित्र नाही. उलट मी मगाशी म्हणालो तसं आकर्षण वाटत नसेल या काळामध्ये तर उलट तज्ज्ञांचा सल्ला आपण घ्यायला पाहिजे, किंवा आकर्षणामध्ये काही प्रश्न असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. पण तुम्हाला आकर्षण, मुलांना मुलींविषयी आकर्षण वाटतं, मुलींना मुलांविषयी आकर्षण वाटतं, असं आकर्षण हे तुम्ही फिट असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि पण हे आकर्षण जे आहे ना ते आपण म्हणतो ना कशावरनं म्हणायचं हे आकर्षण आहे, तर ते मोहासारखं आहे. ते मोह आपल्याला होतो, भुरळ पडल्यासारखं होतं. आपण म्हणतो ना एखाद्यावरती आपण भाळतो किंवा आपल्यावरती कोणतरी भाळतं, हे जे भाळणं आहे किंवा हे जे भुरळ पाडणं आहे, हे जे मोह आहे, यालाच आपण आकर्षण असं म्हणूया. म्हणजे आकर्षणाला हा समानार्थी शब्द काय असं जर आपण म्हणालो तर आकर्षणाला समानार्थी शब्द हा आहे. दुसरं म्हणजे आता हे सगळं करताना तुम्ही सिनेमातली गाणी वगैरे ऐकली असेल. आता तुम्ही युवा सगळी मंडळी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे सिनेमातली गाणी वगैरे शिकवतात ना आपल्याला काय काय. आता ते एका सिनेमातलं गाणं आहे, तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टिंग टिंग टिंग, तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टिंग टिंग टिंग. आता बघा कोणीतरी एंट्री करताना आपल्या मनामध्ये घंटी वाजते, याला म्हणायचं आकर्षण. म्हणजे हे आकर्षण म्हणजे पटकन आणि चटकन बसणारी गोष्ट आहे. पटकन, त्याच्यामध्ये विवेकाचा विचार नसतो, त्याच्यामध्ये सारासार विचार नसतो, त्याला आपण आकर्षण म्हणतो. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया. म्हणजे बाकीचा काहीच विचार न करता पहिली नजर में पहिला प्यार हो गया. म्हणजे कुठलाही विवेकी किंवा सारासार विचार न करता समोर आपण माणसाला पाहतो, त्याच्या गुणांवरती किंवा त्याच्या वेगळ्या गोष्टींवरती भाळतो, त्याच्याविषयी आपला मोह तयार होतो, त्याला आपण आकर्षण म्हणतो. बरं, हे आकर्षण आहे ना ते फार महत्वाचं आहे बरं का. या आकर्षणामुळे आपला लैंगिक कल पण कळतो. या किशोरवयीन अवस्थेमध्ये खास करून आपण लक्षात ठेवूया, किशोरवयीन अवस्थेमध्येच किंवा युवा अवस्थेमध्येच आपल्याला कोणाकडे आपलं आकर्षण आहे, लैंगिक आकर्षण आपल्याला कोणाचं वाटतं. आपल्याला आतापर्यंत काय समजवलं गेलंय, आतापर्यंत मुलगा मुलीला आवडतो आणि मुलगी मुलाला आवडते असं आपल्याकडे आहे. पण असं नाहीये सगळ्यांसाठी, असं हे असंच असतं असं नाही. तर काही मुलांना मुली आवडतात हे बरोबर, काही मुलींना मुलं आवडतात हे बरोबर, पण काही मुलग्यांना मुलगीच आवडतात, काही मुलींना मुलीच आवडतात, किंवा काही लोकांना मुलं पण आवडतात आणि मुली पण आवडतात. या सगळ्या कम्युनिटीला आपल्याकडे आता म्हणतात LGBTQIA+. एल म्हणजे काय, लेस्बियन, ज्याच्यामध्ये मुलीला मुलगी आवडते. जी म्हणजे काय, गे म्हणजे काय, मुलग्याला मुलगाच आवडतो. बी म्हणजे काय, बायसेक्शुअल, उभयलिंगी. म्हणजे याच्यामध्ये समजा एक पुरुष आहे तर त्याला बाई पण आवडते आणि पुरुष पण आवडतो, किंवा एखादा बाई आहे तर तिला पुरुष पण आवडतो आणि बाई पण आवडते, याला म्हणतात उभयलिंगी. LGBT म्हणजे ट्रान्सजेंडर. ट्रान्सजेंडर आपण कशाला म्हणतो की शरीर माझं पुरुषाचं आहे पण मला बाई असल्यासारखं वाटतं, किंवा माझं शरीर बाईसारखं आहे आणि मला पुरुष असल्यासारखं वाटतं, त्याला म्हणतात ट्रान्सजेंडर. किंवा आता आपण त्याला पारलिंगी असा शब्द आपण वापरतो. म्हणजे LGBTQ म्हणजे क्विअर म्हणजे मला कोणाचं आकर्षण आहे तेच कळत नाही, आकर्षणाविषयी गोंधळ असतो, त्याला म्हणतात क्विअर. म्हणजे LGBTQI म्हणजे इंटरसेक्स म्हणजे काय, बाळ आईच्या पोटातून ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी आपण बघून सांगतो ना, जननेंद्रिय बघून, प्रजननांग बघून सांगतो का हा मुलगा, ही मुलगी. पण काही बाळ आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर त्यांची जननेंद्रिय बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येत नाही की या बाळाला मुलगा म्हणावं का मुलगी म्हणावं, कारण ती जननेंद्रिय थोडी संदिग्ध असतात, त्यातनं पक्क तुम्ही सांगू शकत नाही की हे मुलगा आहे का मुलगी. आणि म्हणून याचा मोठा मग नंतर काय होतं, ती मुलगी किंवा ते बाळ ज्यावेळी किशोर वयात येतं त्यावेळी आपल्याला कळतं, त्यावेळी ती स्वतःला मुलगा म्हणतं का मुलगी म्हणतं, त्याच्यावरनं त्याचं आपण म्हणतो की लिंगभाव किंवा त्याचं जेंडर ठरतं. मग LGBTQI झालं ए, आणि पुढचं आहे ए म्हणजे मला कोणाचंही आकर्षण नाही. प्रत्येक वेळी माणसाला आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याचं कोणाला तरी आकर्षण असायलाच हवं, असं नाही. निसर्ग काही लोकांमध्ये आकर्षण ठेवत नाही. तर ए म्हणजे एसेक्शुअल म्हणजे कोणाचंही तुम्हाला आकर्षण वाटत नाही. आणि पुढे प्लस म्हणजे अशा प्रकारच्या अनेक लैंगिकता किंवा लैंगिक कल असू शकतात, याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात आलं. म्हणून हा जो लैंगिक कल समजतो, याच काळामध्ये तुम्हाला आकर्षणामुळे तुमचा लैंगिक कल समजतो. म्हणून तुम्हाला आकर्षण हे खरं तर आपल्याला ती नाकारायची भावना नाही, आकर्षण हे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वीकारलं पाहिजे. मलाच असं का होतं, मलाच असं होतंय का,
मलाच आकर्षण का वाटतं, माझ्या शरीरात असे बदल का होतात, अशा म्हणून अनेक वेळेला मुलांच्या मुलींच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ असतात. या विषयावरती आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आळीमिळी गुपचिळी, आई वडिलांशी बोलता येत नाही, शिक्षकांशी बोलता येत नाही, मोठ्या कोणाशी बोलता येत नाही. त्याच्यामुळे माझ्या आतमध्ये हे काय चाललंय याच्याविषयी जर संवाद नाही झाला तर अनेक प्रकारचे गैरसमज, किंवा ही मुलं मग काय करतात, आपल्याच वयाच्या मुलांशी बोलतात आणि दुसऱ्या मुलांना पण त्यांच्या मित्रमैत्रिणींना पण सखोल माहिती नसते. त्याच्यामुळे गैरसमज किंवा वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ना ते बळी पडतात. नाहीतर मग काय, पोर्नोग्राफी तुम्हाला माहिती आहे, आता मोबाईल लोकांच्या हातात आलाय, याच्यावरती वेगळ्या प्रकारच्या, ज्याला आपण म्हणतो की वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स, ज्या मुलांच्या मनामध्ये विनाकारण कुठल्या तरी अशास्त्रीय गोष्टी घालण्याचं काम करतात, किंवा वेगळ्या पुलाखाली याच्याकडे खाली लाल पिवळी लैंगिकतेवरती मिळणारी पुस्तकं, त्याच्यातनं मोठा परिणाम त्यांच्यावरती होतो, जे नको ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, नको ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा मोठ्या माणसांनी, मुलांवरती प्रेम असणाऱ्या माणसांनी, आईबाबांनी त्यांना शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. ज्ञान दिल्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही, उलट अज्ञानामुळे लोकांचं नुकसान होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, आकर्षण ही एक नैसर्गिक भावना आहे. आपण बघितलं ती किशोर वयामध्ये आणि युवा अवस्थेमध्ये तिच्यामध्ये जोर आणि जोम जास्ती असतो, पण प्रत्येक वयामध्ये, प्रत्येक म्हणजे किशोर वय आणि युवा अवस्था ओलांडल्यानंतर हे आकर्षण हे चालूच राहतं. त्यामुळे आकर्षण ही ती भावना सतत आपल्या बरोबर असते. शारीरिक मानसिक भावनिक जे बदल आहे त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं हा जो आपण म्हणतो की हे आकर्षण आपल्याला वाटतं ना, या बदलाचा आनंद आपण घ्यायला पाहिजे, की आपल्याला आकर्षण वाटतं याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, आपल्याला गिल्ट वाटता कामा नये. आणि ते का होतं याचं मी तुम्हाला काय सांगितलं, चेताप्रसारक म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर मेंदूतले आणि संप्रेरक म्हणजे हार्मोन्स बदल होतात या वयामध्ये, म्हणून ते होतं. दुसरं आपण काय म्हटलं, याला पाप म्हणायचं नाही, याला अपवित्र म्हणायचं नाही, याला घाण म्हणायचं नाही. आकर्षण वाटणं ही सुंदर गोष्ट आहे, ती अपवित्र नाही, ती घाण नाही, हे मनातनं डोक्यातनं मुलांनी सगळ्यांनी काढायला पाहिजे. आणि मोह भुरळ भाळणे, सगळ्यात महत्वाचं याचं काय आहे की आपण पटकन आणि चटकन एखाद्यावरती फिदा होतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टिंग टिंग टिंग, तर ही घंटी लगेच वाजते ना, ते आकर्षणाचंच एक अभिव्यक्ती असते. आणि पुढं आपण असं म्हणालो की आकर्षणामुळेच वेगळ्या लोकांना आपले लैंगिक कल समजतात. म्हणजे मला कोणाविषयी लैंगिक आकर्षण वाटतं याचे स्पष्टता मिळण्यासाठी हे आकर्षण तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचं आकर्षण असू दे, त्याचा स्वीकार केला पाहिजे, त्याला नकार देता कामा नये. आणि मग पण कधी कधी काय होतं मित्रमैत्रिणींनो, कधी कधी साथींनो, काय होतं, हेच आकर्षण कधी कधी धोकादायक पण होऊ शकतं. आता बघा, इकडं आपण वेगळं समजावून घेतलंय, इकडं आपण काय म्हणतोय, हेच आकर्षण कधी कधी धोकादायक. धोकादायक म्हणजे काय, ज्यावेळी आकर्षण वाटतं ना त्यावेळी हे कधी कधी आकर्षण आपण एकतर्फी कोणावरती तरी लादू शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो शाहरुख खानच्या सिनेमातला ते गाणं तुम्हाला माहिती आहे, जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर तू है मेरी किरण. याच्यामध्ये काय, त्याला ती आवडते पण तिने हा म्हणू दे नाही तर नाही म्हणू दे, मी ती माझीच आहे, ही जबरदस्ती किंवा एकतर्फी ज्याला आपण म्हणतो, तर एकतर्फी लादणं, आपलं म्हणणं जे आपलं आकर्षण आहे ते एकतर्फी लादण्याचं काम ज्याला आपण म्हणतो, तर ते आकर्षणामध्ये धोकादायक आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं, विचार विवेक गमावला जातो. आकर्षण वाटतं म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती आपण लगेच खाल्लीच पाहिजे, एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून त्याच्यावरती आपण झडप घातलीच पाहिजे, एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून आपण त्याच्यावरती आक्रमण केलंच पाहिजे, असं नाही. आपण माणसं आहोत, आपल्याला विवेक आहे, चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय, म्हणजे आपल्याला जे आवडतं ते आपल्याला मिळेलच असं नसतं, किंवा मला मिळालंच पाहिजे असं आपण आग्रह धरतो आणि त्यातनं मोठे प्रश्न तयार होतात. म्हणजे बघा ना, एखादा मुलगी एखाद्या मुलाला आवडली तर आपण काय म्हणतो की मला तू आवडली, प्रश्न मिटला. असं नाही, तिच्या आवडीचा, तिच्या शरीर आणि मनावरती तिचा हक्क आहे, किंवा तिला स्पर्श करताना किंवा तिच्या मनाचा आपण विचार केला पाहिजे, तिच्या परवानगीची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं आकर्षणामध्ये हा विवेक गमावला जातो, झटकन आणि पटकन काहीतरी निर्णय घेतले जातात आणि त्यातनं मुलीला किंवा कोणालाही, त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. त्याच्यामुळे आकर्षणामध्ये काय होतं, आपण म्हणतो की भावनिक मेंदू, आपला भावनिक मेंदू टिपेला गेलेला असतो आणि विवेकाचा विचार करणारा मेंदू काय होतो, त्यावेळी तात्पुरता झोपलेला असतो. त्याच्यामुळे आकर्षणामध्ये जो काही भावनांचा मेंदू वरती गेलेला असतो, भावनिक आपलं जो काही
ज्याला आपण म्हणतो की आपण भावनिकदृष्ट्या उत्तेजित झालेला असतो, त्याच्यामुळे आपला विवेक बंद होतो, त्याच्यामुळं आकर्षणामध्ये आपला विवेक बंद होतो, त्याच्यामुळे आकर्षण योग्य नाही. आता पुढे काय लिहिलंय, या लोक कधी कधी या आकर्षणालाच प्रेम म्हणतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आकर्षणाला प्रेम म्हणता कामा नये. प्रेम ही अजून वेगळी गोष्ट आहे. हे आकर्षण जे वाटतं किंवा झडप घालावीशी वाटते, मला मिळवं असंच वाटतं, याच्यामध्ये पुढच्या व्यक्तीच्या होकाराचा नकाराचा काही विचारच नाहीये. त्याच्यामुळे आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे, याला प्रेम म्हणता येणार नाही, याला फक्त आकर्षण म्हणता येतं की मला आवडतंय आणि मला पाहिजे. दुसऱ्या लोकांचा काही याच्यामध्ये विचार नाही. तर हे आकर्षण मग लोकांसाठी त्रासदायी ठरू शकतं. पुढे काय आपण म्हणालो, प्रथम दर्शनी प्रभाव बाह्य गुणांचा फक्त विचार. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आकर्षणामध्ये काय होतं, प्रथम दर्शनी फक्त बाह्य गुणांचा विचार. दिसायला कसा आहे, उंचीला कसा आहे, हा कपडे कोणते घातलेत, गोरा आहे का, कसा आहे, नाक कसं आहे, मग ते दिसायला जर सुंदर दिसलं की आपल्याला असं वाटतं हा हेच आहे. हा तर बघा, प्रथमदर्शी जो प्रभाव पडतो आणि बाह्य गुणांचा जो प्रभाव पडतो ते आकर्षणाचा महत्वाचा भाग आहे. पण आपल्याला त्याच्या पलीकडं जायला पाहिजे आणि म्हणून हे आकर्षणामध्ये काय होतं, प्रथमदर्शनी प्रभाव पडतो, बाह्य गुणांचा आपण विचार करतो. दुसरं मी मगाशीच सांगितलं, चटकन आणि पटकन. म्हणजे आकर्षणासारखी गोष्ट आहे ना, चटकन होते आणि पटकन विरून जाते. म्हणजे महिनाभर एखादं प्रेम आपण म्हणतो ना, झट मग निपट शादी, हा ते ती वेगळीच गोष्ट आहे. पण इथं आकर्षणामध्ये काय होतं, झट आकर्षण आणि पटकन विरून पण जातं. महिन्याचे 15 दिवसाचे 6 महिन्याचे रिलेशन, याला काही अर्थ नाही. मग त्या आकर्षणातून निर्माण झालेले झटकन आणि पटकन रिलेशन जे असतात, नातेसंबंध असतात, ते धोकादायक ठरू शकतात जे काही लोक रिलेशनमध्ये येणार आहे. दुसरं म्हणजे आकर्षणामध्ये दोषांकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आकर्षण वाटतं ना, त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष केलं जातं. मग त्याचे फक्त गुण आपण पाहतो आणि दोष मात्र आपण पाहत नाही. दोषांसाठी आपण ज्याला म्हणतो ना, दोषांसाठी आपण दुर्लक्ष करतो आणि ते दोष जे असतात त्या दोषांमुळं त्या नात्यामध्ये प्रचंड प्रश्न तयार होतात. पण कुठल्या तरी गोष्टीला भाळून, कुठल्या तरी गोष्टींवरती प्रभावित होऊन आपण दोषांकडे दुर्लक्ष करतो आणि मग आकर्षणामध्ये फार प्रश्न तयार होतात. आपण म्हणतो प्रेम आंधळं असतं, पण प्रेम आंधळं नसतं, आकर्षण आंधळं असतं. एवढं लक्षात ठेवायचं. आकर्षण हे आंधळं असतं कारण बाकीच्या कुठल्याही गोष्टीला पण लोक म्हणतात की प्रेम आंधळं असतं. प्रेम आंधळं नसतं, आकर्षण जे आहे ते आकर्षण आंधळं असतं. मग प्रेम कसं असतं ते आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहे. पण आकर्षण आंधळं असतं, आपलं तेवढ्या पुरतं आपला विवेक हरवतो, आपल्या डोळ्यांना काही बाजू दिसत नाहीत आणि मोठं नुकसान आपलं त्याच्यामध्ये होतं. दुसऱ्या व्यक्तीच्या पूर्ण अधीन समर्पण. स्वतःला अगदी त्या व्यक्तीच्या तुलनेत कचपटा समान, कचऱ्या समान समजायचं. स्वतःला म्हणजे स्वतःची किंमतच नाही, स्वतःचं पूर्ण समर्पण त्या सगळ्या व्यक्तीच्या भोवती. जो माणूस आपल्याला आकर्षित करतोय, जी व्यक्ती आपल्याला आकर्षित करते, त्याच्यासाठी पूर्ण अधीन आणि पूर्ण समर्पण केलं जातं. आपल्याला स्वतःला अगदी कसपटा समान, कचऱ्या समान, स्वतःची किंमत, स्वतःचा आत्मसन्मान बाजूला ठेवून आपण समर्पण करतो आणि ती मोठं धोकादायक आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून दिसतं तसं नसतं, इथंच जग फसतं, असं लोक म्हणतात की नाही. दिसतं तसं नसतं, इथंच जग फसतं. तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे दिसणारी व्यक्ती किंवा दिसणारं ज्या गोष्टी सगळं जे चकाकतं ते सोनं नसतं आपण म्हणतो, आहे की नाही. किंवा जे सोन्यासारखं दिसतं ते सोनं असेलच असं नाही, आपण त्याची पारख करतो, आहे की नाही, पारख करतो. आकर्षणामध्ये ही पारख करणं आहे ना, व्यक्तीची कुठल्याही गोष्टीची पारख करणं बंद होतं. आणि मग ते पारख करणं बंद झाल्यामुळं त्यातनं जर नातं तयार झालं तर ते नातं विविध पातळीवरती माणसांना त्रासदायक होऊ शकतं. त्या मुलामुलींना त्रासदायक होऊ शकतं, त्यांच्या आईवडिलांना त्रासदायक होऊ शकतं. आणि म्हणून ही आकर्षण नावाची गोष्ट, तर मी दोन गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये सांगितल्या. या बाजूला जे तुम्ही बघितलं, हे आकर्षणाचं महत्त्व काय, आकर्षण वाटलं पाहिजे आणि त्याचं गिल्ट वाटता कामा नये. दुसऱ्या बाजूला आकर्षण धोकादायक पातळीवरती पण जाऊ शकतं. त्याचं कारण ते ज्यावेळी या पातळीवरती अशा प्रकारे असतं. मला असं वाटतं आकर्षणाच्या निमित्ताने मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ते तुमच्यापर्यंत सुयोग्यरित्या पोचलं असेल अशी मी आशा करतो. आणि आता पुढच्या मुद्द्यांवरती आपण जाऊ. पुढचा मुद्दा आहे मैत्री, म्हणजे आकर्षण, मैत्री आणि प्रेम याच्याविषयी आपण बघणार आहे. तर मैत्री या गोष्टीवरती आपण जाऊया. मी आता हे सगळं तुमच्या समोरच काढतोय आणि मैत्रीविषयी आपण बोलूया. तर मैत्री या आकर्षणाचा पुढचा टप्पा कसा असतो आणि मग प्रेम हा टप्पा कसा असतो याच्याविषयी आपण बोलूया. मी हे काढतोय, थोडं आपण वेट करूया. हे काढल्यानंतर मी लगेच तुम्हाला मैत्रीच्या संदर्भातलं जे आहे ते पण या ठिकाणी लावणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळे छान लक्ष देऊन ऐकत असाल अशी मी आशा करतोय.
आणि हे तुमच्या समोर तर आहेच. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार म्हणजे कधी पॉज करून कधी जरा थोडंसं म्हणजे हळूहळू हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या सोयीनुसार त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आता हे मी आकर्षणाचा मुद्दा बाजूला काढला आणि मी आता लावलं, आपण म्हणतो प्रेमाच्या अगोदरचा टप्पा किंवा आपण म्हणतो की आकर्षणाच्या नंतरचा टप्पा, ते म्हणजे आणि आपल्याला जो फरक समजावून घ्यायचा आहे की मैत्री आणि दोस्ती याच्यामध्ये काय फरक आहे. तर बघा, आकर्षणाच्या पुढचा टप्पा जो आहे तो मैत्री आणि दोस्ती, याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर आता आपण बघूया. तर हे बघा, थोडी याच्यामध्ये मैत्री ही पण भावना आहे आणि दोस्ती ही पण भावना आहे, पण याच्यामध्ये मगाशी आपण काय म्हणालो, आकर्षणामध्ये धोकादायकपणा, धोक्याच्या शक्यता खूप जास्त आहे. मैत्रीमध्ये काय, मैत्रीमध्ये असं आहे की माणूस धोक्याकडे पण जाऊ शकतो आणि परिपक्वतेकडे पण जाऊ शकतो, आणि म्हणून मैत्रीची स्टेज ही जरी थोडी जोखमीची स्टेज आहे. त्यामुळे त्या जोखमीच्या स्टेजमध्ये काय काय येतं तर आता आपण बघूया. एक म्हणजे हे महत्वाचं नातं आहे, एवढं आपण लक्षात ठेवूया. जोखमीचं जरी असलं तरी मैत्रीचं नातं हे महत्वाचं नातं आहे. दुसरं, आता बघा, प्रेम आणि मैत्री, पुढे जे आपण प्रेम वगैरे गोष्टी शिकणार आहे ना, प्रेम आणि मैत्री याची काही समान वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे मैत्रीमध्ये जी काही मैत्रीची वैशिष्ट्ये आहेत तीच प्रेमाची पण वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामुळे ते महत्वाचं आपण लक्षात ठेवा. पुढचं काय, सहवास, विश्वास, आवड आणि दोषांचा स्वीकार. आकर्षणामध्ये आपण काय पाहिलं, दोषांचं स्वीकाराचा प्रश्न नाही, दोषांकडे बघितलंच जात नाही. मैत्रीमध्ये काय होतं, दोष दिसतात पण त्याचा स्वीकार असतो. त्या दोषांसहित माणसं काय करतात, मैत्री स्वीकारतात. म्हणजे त्या व्यक्तीचा सहवास असतो, त्याच्यामध्ये सहवास असतो, त्या व्यक्तीविषयी विश्वास असतो, ती व्यक्ती आपल्याला आवडते म्हणूनच मैत्री आपण करतो. पण त्यांच्या दोषांचा पण स्वीकार असतो, आपल्याला कळतं. आणि म्हणून बघा, हे लक्षात ठेवायला पाहिजे, प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये समान काही वैशिष्ट्ये असतात. ही आता वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीच्या आपण प्रेमात आहोत त्याचा सहवास आवडतो, त्याच्याविषयी आपल्याला विश्वास असतो, ती व्यक्ती आपल्याला आवडते, त्यांच्या दोषांचा आपला स्वीकार असतो, हे प्रेमात आणि मैत्रीत सेम असतं. मग कधी कधी आपल्याला वाटतं मग प्रेम आणि मैत्री सेमच आहे का, तर नाही, मैत्री आणि प्रेम एक नाही. बघा इथं लिहिलंय पुढच्या टप्प्यावरती, मैत्री आणि प्रेम एक नाही. मग अजून काय काय मैत्रीमध्ये, सुखदुःखाचे साथी, त्यांच्याकडे काही मित्राकडे काही दुःख घडलं, आपल्याकडे काही दुःख घडलं तर आपण दुःखामध्ये एकमेकांची साथ देतो, सुखामध्ये एकमेकांची साथ देतो, याला आपण मैत्रीचा नियम म्हणू शकतो. ही मैत्री कुठं कुठं होऊ शकते, ही मैत्री बघा, ही मैत्री कॉलेजमध्ये होऊ शकते, प्रवासात होऊ शकते. दररोज आपण ट्रेनने प्रवास करतोय किंवा दररोज आपण बसने प्रवास करतोय, दररोज आपण भेटतो, तर त्या बसमध्ये पण काही मित्रमैत्रिणी एकत्र तिथं मैत्री होऊ शकते. जिथं आपण एकत्र कॉलेजला जातो तिथं कॉलेजला मैत्री होऊ शकते. ज्या हॉस्टेलमध्ये एखाद्या आपण राहतो तिथं हॉस्टेलमध्ये मैत्री होऊ शकते. कामाचे ठिकाण, ज्या ठिकाणी आपण कामाला जातो त्या कामाच्या ठिकाणी अशा अनेकांशी आपली मैत्री होऊ शकते. म्हणजे मैत्री बघा, या सगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वरच्या सगळ्या निकषांवरती आधारित मैत्री होऊ शकते. दुसरं म्हणजे काही सन्मार्गी, आपण ज्याला म्हणतो ना, काही सन्मार्गी लोक एकमेकांच्याकडं आपण मैत्रीच्या भावनेतून बघतात की सुयोग्य पद्धतीने किंवा आपण चांगल्या मार्गावरती चाललं पाहिजे, आपलं सगळ्यांचं जीवन छान असलं पाहिजे, असं अनेक लोकांची सन्मार्गी भावना मनामध्ये असते. अशी काही सन्मार्गी माणसं सुद्धा एकमेकांच्याकडं आपण म्हणतो की ओढली जातात आणि त्यांच्यामध्ये मैत्री होऊ शकते. मैत्रीचं अजून एक वैशिष्ट्य काय, ती हवीशी वाटते आणि मैत्रीचा आधार वाटतो. बघा, मैत्री का माणसं करतात, ती हवीशी वाटते आणि मैत्रीचा आपल्याला आधार वाटतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्रीचा भावनिक आधार वाटतो. काही का होईना आपल्याला बोललं जाईल, आपल्याला बोलता येईल, आपल्याला शेअरिंग करता येईल, आपल्याला समजून घेतलं जाईल, अशी आपल्याला आशा वाटते, तिथंच आपली मैत्री होते. आता मैत्रीतून खालचा मुद्दा बघा, खालचा मुद्दा फार महत्वाचा आहे की मैत्रीतून आकर्षण आणि प्रेम निर्माण होऊ शकतं, हे आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला असं वाटतं मैत्री आहे म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटूच नाही, आणि नुसतं आकर्षण म्हणजे नुसतं दिसण्याचं आकर्षण नाही, अगदी लैंगिक आकर्षण सुद्धा व्यक्तीचं मैत्रीच्या नात्यामध्ये लैंगिक आकर्षण सुद्धा वाटू शकतं. मैत्रीच्या नात्यातनंच पुढे
प्रेम निर्माण म्हणजे प्रेम निर्माण होऊन आपण सगळे एकत्रच राहावं असं त्यांना वाटू शकतं. म्हणून मैत्रीच्या नात्यात जर आपण कधी कधी वाटतं, काय वाटतं, मैत्रीच्या नात्यात कसं काय आकर्षण वाटलं, शारीरिक आकर्षण कसं काय वाटलं आणि प्रेम कसं निर्माण झालं, आपण तर नुसते मित्र होतो, आपण तर आपली तर नुसतीच मैत्री होती, मग तुझ्या मनात हे पाप कसं आलं, तुला हे कसं काय तू विचार केला असा, आणि हे असं, मग त्याच्यावरनं पण मित्रमैत्रिणींची भांडणं होतात. पण कधी कधी काही मैत्र्यांमध्ये शारीरिक आकर्षण पण असू शकतं, त्याचबरोबर प्रेम असू शकतं. त्यामुळे मैत्रीच्या पातळीमध्ये ह्या गोष्टी असू शकतात आणि नसूही शकतात हे आपण लक्षात ठेवायचं. कधी कधी इथं मी टाकतो बघा, कधी कधी मैत्री ही जशी सन्मार्गी लोकांची होते तशी गुन्हेगारी आणि व्यसनी लोकांची पण मैत्री होऊ शकते. आपल्याला माहिती आहे पियर प्रेशर, अनेक आता युवा लोकांना त्यांचं व्यसन लागण्यासाठी किंवा काही गुन्हेगारी कृत्य होण्यासाठी त्यांचे मित्रमैत्रिणी जबाबदार असतात. आई वडिलांना असं वाटतं आम्ही तर आमच्या पद्धतीने संस्कार केले, आम्हाला बाहेर गेल्यानंतर आमचा मुलगा मुलगी काय करतो याच्या प्रत्येक गोष्टीकडे तर आम्ही लक्ष देऊ शकत नाही. पण आपली मित्रमैत्रिणी नक्की कोण आहेत, सन्मार्गी मित्रमैत्रिणी असेल तर चांगलं पियर प्रेशर जे असतं ते तुम्हाला चांगलं निर्माण करतं. पण हे जर अशा प्रकारची मैत्री पियर प्रेशर जर असेल, अशा प्रकारचे जर तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यातनं गुन्हेगारी याच वयामध्ये, त्यातनं व्यसनाकडे जाणं याच वयामध्ये होऊ शकतं. त्यामुळे मित्रांचा मोठा प्रभाव या किशोरवयीन अवस्थेमध्ये आणि युवा अवस्थेमध्ये असू शकतो. त्याचबरोबर मैत्रीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मैत्री ही जात, धर्म, लिंग, वर्ग, पंथ, वंश, लैंगिकता या पलीकडे असते. म्हणजे आपल्याला काय करतो, काही नाती आपल्याकडे म्हणतात ना, आपल्याकडे चालत आलेलं आहे की बाबा ही आपल्या जातीतच काही नाती असली पाहिजेत, आपल्या धर्मातच काहीतरी नाते असलं पाहिजे. मैत्रीच्या नात्याचं एवढं वैशिष्ट्य आहे की ते जातीकडे बघत नाही, धर्माकडे बघत नाही, कुठल्या लिंगाचं आहे ते बघत नाही, वर्ग कुठला म्हणजे गरीब आहे का श्रीमंत, पंथ कुठला आहे, वंश कुठला आहे, किंवा लैंगिकता म्हणजे समलिंगी आहे का, ज्याला आपण उभयलिंगी आहे का भिन्नलिंगी आहे, या सगळ्याच्या पलीकडे केवळ माणूस म्हणून त्याला समोर बघितलं जातं आणि त्याच्यानुसार मैत्री केली जाते. म्हणून मैत्रीचं हे वैशिष्ट्य आहे की कुठल्याही प्रकारच्या या भेदभावाच्या पलीकडं ही घट्ट आणि जिवलग मैत्री असू शकते. लक्षात आलं? म्हणजे माझं म्हणण्याचं हेतू बघा, मगाचं आकर्षण होतं त्याच्या पुढच्या टप्प्यावरती ही मैत्री आहे. प्रत्येक गोष्ट जरी यातली बघितली पण तरी पण आपण म्हणतो की कधी कधी ही मैत्रीच कधी कधी धोकादायक गोष्टींकडे जाऊ शकते आणि कधी कधी हीच मैत्री परिपक्वतेकडे जायला लागली की मग त्याचं आपण याला म्हणतो की त्याचं आपलं प्रेमात रूपांतर होतं. आता ह्या मैत्रीच्या पुढं प्रेम नावाची गोष्ट, तिचं वैशिष्ट्य काय हे आपण बघूया. सगळ्यांनी लक्ष द्या, अत्यंत लक्ष देऊन सगळे पाहतायत, याचा मला खूप अभिमान आणि आनंद होतोय. आणि ही एक एक गोष्ट तुम्हाला उलगडत जाते, ही एक एक गोष्ट तुम्हाला कळत जाते, याचं मला छान वाटतंय. तर आता पुढे मी दुसरं लावणार आहे, ते म्हणजे आपण बघितलं की हे जे आहे ते मैत्रीची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघितली. पण आता आपण बघणार आहे प्रेमाची वैशिष्ट्ये काय, मैत्रीच्या पुढचा जो भाग आहे. आणि मगाशी आपण बघितलं की प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये काही जे मुद्दे आहेत, काही वैशिष्ट्य आहेत ते समान आहेत. तर काय बरं समान आहेत वैशिष्ट्य आणि कसं आहे ते पण आपण आता बघूया. आता बघा, मगाशी आपण मैत्री बघितलं, आता मी इथं प्रेम हा जो आपला विषय आहे त्याच्यावरती आपण मांडतो. आकर्षणाविषयी समजावून घेतलं आपण मैत्रीविषयी समजावून घेतलं. आता प्रेम ही परिपक्व भावना आहे, लक्षात ठेवा. नुसतं तूने मारी एंट्री दिल में बजी घंटी असं नाहीये. प्रेम ही परिपक्व भावना आहे. प्रेम करताना स्वभावाच्या विविध पैलूंचा विचार केला जातो, त्या माणसाची पारख केली जाते, कुठल्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती कशी वागते हे नीट तावून सुलाखून, आपण ज्याला म्हणतो ना, ते तावून सुलाखून घेतलं जातं. स्वभावाचे वेगळे पैलू, म्हणजे रागामध्ये ही व्यक्ती कशी वागते, प्रेमामध्ये ही व्यक्ती कशी वागते, या सगळ्या गोष्टी तावून सुलाखून घेतल्या जातात. दुसरं, प्रेमाचं नातं कधीच समोरच्या माणसाला परिपूर्ण मानत नाही. प्रेमाचं नातं समोरच्या माणसाला कधीच परिपूर्ण मानत नाही. त्याच्यामध्ये पण काही प्रश्न असू शकतात. आहे त्या गुणांबरोबर, आहे त्या काही प्रश्नांबरोबर ते नातं फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. समोरच्या माणसावरती परिपूर्ण होण्याचा अट्टहास केला जात नाही. त्याचा आहे तसा स्वीकार, वेगळे पण त्याचं मान्य केलं जातं. दुसरं, नात्याला स्वयोगदान. प्रेमाच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, नात्याला स्वयोगदान दिलं. स्वयोगदान म्हणजे काय, उदाहरणार्थ बघा, एखाद्या बँकेत आपण पैसे टाकले तरच आपल्याला काढता येतील ना. म्हणजे आपण डिपॉझिट केलं तरच विड्रॉल करता येईल.
आपण जर सारखंच विड्रॉल करायला लागलो तर एक खातं एका दिवशी बंद होणार. तर मॅनेजर म्हणेल की अहो खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा नाही, आता खातं बंद करा, क्लोज करा. तसंच नात्यामध्ये सतत घेणं असं नाही, देवाणघेवाण हे नात्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामध्ये नात्यामध्ये स्वयोगदान, तसं नुसतंच घ्यायला ते नातं शिकत नाही प्रेमाचं, तर काहीतरी द्यायला पण शिकवतं. आणि म्हणून प्रेम जिथं असतं तिथं देवाणघेवाण चालते, आदान प्रदान चालतो. तिथं ज्याला आपण म्हणतो ना की अनुभवांचे आदान प्रदान असेल, तिथं वेगळ्या गोष्टींचे आदान प्रदान असेल, अत्यंत विचारपूर्वक केलेलं स्वयोगदान हे प्रेमामध्ये महत्वाचं आहे. इतर लोकांच्या आवडीनिवडीचा आणि दोषांचा स्वीकार. प्रेमामध्ये म्हणजे पूर्ण माणूस परफेक्ट आहे, मगाशीच मी म्हटलं की पूर्ण माणूस परफेक्ट आहे असा विचार केला जात नाही. तर त्याच्यामध्ये त्याची आवड वेगळी असू शकते, किंवा काही छोटे छोटे दोष उणिवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असू शकतात, याचा स्वीकार केला जातो. तू म्हणजे मला परफेक्टच पाहिजे, तू असं वागलंच पाहिजे, तू असं असताच कामा नये, असा जो अट्टहास आणि हट्ट व्यक्तीचा धरला जातो. काही गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही ज्यावेळी त्या व्यक्तीला मदत करता ती वेगळी गोष्ट आहे, पण तू असं नसायलाच पाहिजे, तू असं काच केलं, तुला ही आवडतंच का, अशा प्रकारचे अट्टहास हट्ट माणसाला फार प्रॉब्लेम करतात आणि हे मात्र प्रेमामध्ये नसतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांच्या शरीराचा सन्मान. प्रेमामध्ये कोणाचंही शरीर आणि मन असं पकडून आणि जखडून ठेवलं जात नाही. ज्या व्यक्तीवरती आपल्याला आपलं प्रेम आहे ना, त्याला असं मोकळा अवकाश उपलब्ध करून दिलं जातं. सतत आपल्याकडे बघा अनेक लोक म्हणजे जी प्रेमात असतात त्यांना असं वाटतं आपण प्रेमात आहे, ती एकमेकांवरती वॉच ठेवायचा प्रयत्न करतात, एकमेकांचे मालक व्हायचा प्रयत्न करतात, एकमेकांचं ज्याला आपण म्हणतो ना, तर हे मालकी हक्क दाखवणारं, माणसांना दाबून ठेवणारं, माणसांना पकडून ठेवणारं, घट्ट पकडून ठेवणारं असं नाही, तर शरीर आणि मनाला मोकळं सोडणारं, अवकाश देणारं, स्वातंत्र्य देणारं हे प्रेमाचं महत्वाचा भाग आहे. म्हणून कोणी जर तुमच्यावरती वॉच ठेवत असेल, कोणी जर तुम्हाला स्वातंत्र्य तुमचं नाकारत असेल, कोणी जर तुमच्या विकासाच्या आड येत असेल, तर आपण समजून घ्यायला पाहिजे की हे प्रेम नाही, हा मालकी हक्क आहे, किंवा हे आकर्षण आहे, किंवा हे दरारा आणि दहशत आहे. तर त्याच्यासाठी मग त्या नात्याचा पुनर्विचार करायला पाहिजे, त्या नात्यावरती काम करायला पाहिजे, त्याचा विचार आपण करणं महत्वाचं आहे. दुसरं, प्रेम होण्यासाठी वेळ काळ जावा लागतो. मगाशी म्हटलं पटकन आणि झटकन, पटकन प्रेमात पडलं आणि झटकन काहीतरी निर्णय घेतले आणि त्याचं पश्चाताप डोक्याला झाला. प्रेमाचं तसं नसतं, वेळ आणि काळ सगळा जावा लागतो. काही वेळ त्या ज्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात आहात, ज्या व्यक्तीला वाटतं हे नातं, तर ते नाते फुलण्यासाठी वेळ आणि काळ फार महत्वाचा असतो. त्यामुळं पटकन आणि चटकन हे प्रेमाचं वैशिष्ट्य नाही, तर थोडा काळ त्याच्यामध्ये जावा लागतो. सहवासातून पारख केली जाते. बघा ही सहवासातून, मी वरती लावतो, हे सहवासातून पारख केली जाते. जोपर्यंत सहवास, मी मगाशीच म्हणालो प्रत्येक प्रसंगामध्ये ती व्यक्ती कशी वागते, म्हणजे काही घटना घडल्यानंतर त्या व्यक्ती रिॲक्ट कशी होते, त्याचं काय होतं, तर जेवढा सहवास आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्या व्यक्तीचा लागेल, त्या सहवासातून जे पारख होते, त्या पारख करून जे व्यक्तीवरती आपला एक विश्वास बसतो, व्यक्तीवरती एक आपलं प्रेम बसतं, ते आपण महत्वाचं त्यात लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं, परस्पर विश्वास. संशयात थारा नसतो. अनेक वेळेला नात्यामध्ये मग इकडं कोण गेलं तिकडं कोण गेलं, याचा मोबाईल चेक करा, त्याचा मोबाईल चेक करा, कोणाचा फोन आलता, कोणाचा मेसेज आला, रात्री कोणाबरोबर बोलत होता, कोणाबरोबर बोलत होती, अशा अनेक प्रकारच्या नात्यामध्ये जर प्रश्न निर्माण झाले, याचा अर्थ त्या नात्यामध्ये विश्वास नाही. प्रेम हा विश्वास असतो, ट्रस्ट असतो. प्रेमाचं नातं आपण ज्याला म्हणतो की तिथं जर विश्वास असं सतत चेक करणं, एकमेकाला सतत संशयाच्या नजरेने बघणं, हे नात्यासाठी धोकादायक असू शकतं. मग आकर्षणाच्या लेवलला ते मात्र असे संशय असू शकतात. असं नात्याला ज्याला आपण म्हणतो ना, नात्यावरती वॉच ठेवणं असू शकतं. प्रेमाचं नातं विश्वास ठेवतं आणि मोकळीक देतं, स्वातंत्र्य देतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या जोडीदाराबद्दल प्रेमाच्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणि आदर असतो. प्रचंड समजूतदारपणा म्हणजे समजून घेणं, समजून सांगणं, एकमेकांविषयी आदर असणं, हे प्रेमाच्या नात्यामध्ये त्याच्यामुळेच ते नातं फुलतं. ते काय असं स्पेशल आदर देतोय आपण असं सांगावं लागत नाही, स्पेशल समजून घेतोय असं सांगितलं जात नाही. आपतः ते होतं, आपोआप होतं.
कारण त्या व्यक्तीचं जे मूल्यांकन आपल्या मेंदूमध्ये आपण केलेलं असतं, त्या व्यक्तीचं जे मूल्यमापन आपल्या मेंदूमध्ये आपण केलेलं असतं, त्याच्यामुळं आपलं शरीर, आपलं मन, आपलं बोलणं, आपले चेहरा हे सगळं आपला रिस्पेक्ट दाखवतं. बसताना उठताना हे सगळं त्या समोरच्या व्यक्तीला आणि समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला ते जाणवत असतं. म्हणून ते प्रेमाचं आपण तर ते प्रेम आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं, विचार आणि भावनांशी जुळून घेणे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा वेगळा स्वभाव आहे, प्रत्येक माणसाची वेगळी काहीतरी थाटणी आहे. पण प्रेमाच्या गोष्टीमध्ये आपण लक्षात ठेवायचं की वेगळा काही विचार वेगळ्या भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण त्या व्यक्तीला आपण स्वीकारलेलं असतं, त्या व्यक्तीवरती आपला विश्वास असतो, त्या व्यक्तीविषयी आपल्याला रिस्पेक्ट असतो. काही चुकीच्या गोष्टी असतील तर नक्की सुधारायला पाहिजे, पण वेगळा काहीतरी विचार वेगळ्या भावना जर त्या व्यक्तीच्या मनात असेल तर त्याच्याबरोबर जुळवून घेणं आणि कसं आपलं एकमेकांचं व्यवस्थित चालेल, एकमेकांच्या बरोबर कसं आपण जुळवून घ्यायचं त्याचाच विचार सतत त्यांच्या मनात आणि नातं टिकवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये सतत असतो. दुसरं महत्वाचं काय, जबरदस्ती. बघा, जबरदस्ती आणि हिंसा त्या नात्यामध्ये नसते. हिसकावून घेणं, आक्रमण प्रेमाच्या नात्यामध्ये नाही. मी मगाशीच म्हटलं की नाही, तू हा कर या ना कर तू है मेरी किरण, हे गाण्यामध्ये जरी असलं, तू हा कर या ना कर तू है मेरी किरण, याचा अर्थ काय, तू हा म्हण नाही तर नाही म्हण. त्याच्यामध्ये जबरदस्ती आहे, हिसकावून घेणं आहे आणि आक्रमण आहे दुसऱ्या शरीरावर. तर प्रेम कधी असं आक्रमण करत नाही, हिसकावून घेत नाही. तर आपण म्हणून हिसकावून घेतलं जात नाही, म्हणून ते टिकाऊ असतं आणि स्थिर असतं. ते चटकन आणि पटकन, जसं आकर्षणामध्ये चटकन आणि पटकन सगळं होऊन जाताना नंतर पश्चाताप होतो, तसं प्रेमामध्ये होत नाही. तावून सुलाखून सहवासातून ते फुलत जातं. नीट विचार केलेला असतो, सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो आणि हळूहळू ते प्रेम तुमचं उमललेलं असतं. त्याच्यामध्ये ते टिकाऊ असतं, स्थिर असतं. ते एकमेकांची काळजी घ्यायला, आयुष्याचा तुम्हाला जो आपला गाडा आहे तो पुढे नीट घेऊन जायला त्याचा उपयोग होतो. मोकळेपणा आणि संवाद हा प्रेमाचं वैशिष्ट्य आहे. मोकळेपणाने संवाद. तुम्ही कधी पण आहे ना, आपल्या नात्याला जर तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो ना, आपल्या नात्याला जर तुम्हाला तपासायचं असेल तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण तपासलं पाहिजे की आपलं नातं आकर्षण आपलं आहे, आपलं नातं मैत्रीचं आहे का आपलं नातं प्रेमाचं आहे. त्यामुळे ज्या नात्यामध्ये आपल्याला मोकळेपणा वाटतो, दडपण येत नाही, दहशत वाटत नाही, वर्चस्व कोणीतरी आपल्याला गाजवते असं वाटत नाही, ज्या नात्यामध्ये आपण मोकळेपणाने काहीही बोलू शकतो, काही कधी आपण फोन करून बोलू शकतो, समोर बसून बोलू शकतो आणि कुठल्याही प्रकारे समोरची व्यक्ती समजावून घेऊन ते सगळं ऐकून घेईल, एकमेकांच्या बरोबर चांगलं चर्चा होईल. अशा प्रकारे मोकळेपणाने ज्या ठिकाणी संवाद होतो, आपल्या झालेल्या चुकासुद्धा, आपल्यामध्ये असलेल्या उणिवासुद्धा आपल्याला बिनधास्तपणे आपल्या समोरच्या व्यक्तीपर्यंत मांडता येतात. त्याला आपण म्हणतो ते प्रेमाचं नातं. कारण खात्री असते की माझ्या चुका झालेल्या जरी मी मांडल्या तर ते समजावून घेतल्या जातील आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच मला मदत केली जाईल. ही त्या नात्याची आपण म्हणतो ना, त्या नात्याचं वैशिष्ट्य असतं किंवा ती खात्री असते त्या नात्याची, म्हणून आपण त्याला म्हणतो की ते प्रेमाचं नातं. दुसरं, विचाराने विवेकी आणि डोळस. मगाशीच आपण म्हटलं, आकर्षण आंधळ असतं, प्रेम आंधळ नसतं. प्रेम कसं असतं मग? प्रेम हे विचारी असतं, प्रेम हे विवेकी असतं, प्रेम हे डोळस असतं. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नेहमी आपल्याकडे वाक्य वापरतात ना, प्रेम आंधळ असतं, तर ते अर्धवट माहितीमुळं आपण ते लक्षात ठेवा. प्रेम कधी आंधळ नसतं. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्ती प्रेमात आहेत ते विचारी असतात, विवेकी असतात. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, यात आपण जे पाऊल उचलतोय त्यातनं होणार काय, कोणाचं नुकसान होईल, काय होईल, एकमेकांना समृद्ध करणं, एकमेकांची काळजी घेणं, याच्यासाठी प्रेम आपण करतो ना माणसांवरती. एकमेकांना उरबडण्यासाठी, आक्रमणासाठी, एकमेकांवरती वर्चस्व गाजवण्यासाठी तर नाहीच नाही. आणि म्हणून प्रेमाचं वैशिष्ट्य काय? ते प्रेम विचारी असतं, विवेकी असतं, डोळस असतं. परत आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मालकी हक्क नसतो, संशय नसतो, जळकुकडेपणा नसतो, अवास्तव बंधनं नसतात आणि दहशत नाही. आपलं नातं जर प्रेम आहे की नाही हे तपासायचं असेल तर या सगळ्या गोष्टी बघा. आपल्याकडे मालकी हक्काने बघितलं जातं का? आपल्यावरती सारखा संशय घेतला जातो का? आपण काय केलं तर आपल्यावरती जळतात का लोक? किंवा अवास्तव बंधनं घालतात का? हेच करायचं, तेच करायचं, हे करायचं नाही, ह्याच्याशी बोलायचं, ह्याच्याशी बोलायचं नाही, अमक्या वेळेचं अमकं करायचं, तमक्या वेळेला तमकं करायचं, हे केलं नाही तर मग बघ,
अशा प्रकारच्या धमक्याच त्या बंधनाच्या निमित्ताने दिल्या जातात आणि एक प्रकारची दहशत त्या नात्यामध्ये असते. त्याच्यामध्ये मोकळापणा वाटत नाही. आपल्या म्हणजे छातीवरती कोणतरी बसलंय, गळा कोणतरी आपला आवडलाय आणि आपल्याला बांधून ठेवलंय असं जर त्या नात्यामध्ये वाटत असेल तर आपला विकास कसा होणार, ते नातं फुलणार कसं? आणि म्हणून प्रेमाच्या नात्यामध्ये ह्या गोष्टी नाही नसायला पाहिजेत. मालकी हक्क संशय. मग काय पाहिजे तर स्वातंत्र्य, समानता आणि सुरक्षितता. प्रेमाच्या नात्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य. मागाशीच म्हणालो, मोकळेपणा वाटला पाहिजे, अवकाश मोकळा मिळाला पाहिजे. कोणतरी आपल्याला आवडून धरते, घट्ट पकडून धरते, अनेक बंधनं घातलंय असं नाही. तर आपल्या विकासासाठी, आपल्या वाढीसाठी, नात्याचे फुलण्यासाठी माणसाला स्वातंत्र्य दिलं जातं. त्याचा अवकाश त्याला उपलब्ध करून दिला जातो, त्याच्यासाठी मदत केली जाते. हे जर नात्यामध्ये होत असेल एकमेकांसाठी तर असं समजा की ते नातं प्रेमाचं आहे. स्वातंत्र्य, समानता. कोणी मालक नाही आणि कोणी गुलाम नाही. आपण माणसं आहोत. कोणी वरच्या पातळीवर आणि कोणी खालच्या पातळीवर नाही. कोणी प्रथम पातळीवर आणि कोणी दैयम पातळीवरती नाही. तर आपण समान पातळीवरती आहोत. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा जाणीव त्या नात्यामध्ये, समानतेची जाणीव त्या नात्यामध्ये येत असते. सुरक्षितता. जसं आपल्याला ना आपण म्हणतो की आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. नातं कशासाठी निर्माण करतो आपण? त्या नात्यामध्ये आपल्याला सुरक्षा वाटते, उबदारपणा वाटतो. ती व्यक्ती प्रामाणिक आहे असं वाटतं. कुठल्याही संकट काळात किंवा चांगल्या सुखदुःखामध्ये ती व्यक्ती माझ्या बरोबर असेल अशी आपल्याला खात्री वाटते, सुरक्षित वाटतं. कुठूनही थकून भागून आलो तरी आपण तिथं जाऊन त्या नात्यामध्ये आपण विसावू शकतो. याला म्हणायचं सुरक्षितता. अनेक वेळेला अनेक नात्यामध्ये सुरक्षितपणा नसतो, असुरक्षित वाटतं. असुरक्षित असेल तर आपल्याला त्या नात्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रेम जिथं असतं तिथं व्यक्तीला स्वातंत्र्य असतं, समानता असते, सुरक्षितता असते. पुढचं, प्रेमाच्या नात्यामध्ये लोक म्हणतात की प्रेमाच्या नात्यामध्ये खरं म्हणजे पवित्र प्रेम म्हणजे त्याच्यामध्ये लैंगिक संबंध वगैरे असायला नाही पाहिजे. पण लैंगिक संबंध असूही शकतात, नसूही शकतात. प्रेमाच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध असूही शकतात, नसूही शकतात. त्याच्यामुळं एखाद्या प्रेमाच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध आहेत म्हणून ते नातं अपवित्र आहे असं काही म्हणायचं काही कारण नाही. लैंगिक नातेसंबंधांच्या संदर्भात अनेक गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, हे मात्र बरोबर. त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहे की लैंगिक नातेसंबंधांच्या बाबतीत काय काय विचार केला पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला, काही आपण करायचं असं नाही येते, स्वैराचार नाही येतो. तर आपल्याला काही गोष्टी सांभाळाव्याच लागतात. पण प्रेमामध्ये लैंगिक संबंध असूच नाही हा जो अट्टास आहे असं आपण अट्टास करू शकत नाही. प्रेमामध्ये लैंगिक संबंध असूही शकतात, नसूही शकतात. ठीक आहे. नकाराचा अधिकार आणि स्वीकाराची क्षमता. क्या बात आहे बघा. प्रेमामध्ये नकाराची क्षमता, कोणत्याही क्षणाला नकार देण्याचा अधिकार नात्यामध्ये असला पाहिजे आणि त्या नकाराचा स्वीकार त्या नात्यामध्ये उमद्या मनाने करता आला पाहिजे. मला नकार का दिला, मला नाही का म्हटलं, मग आता अनेक पातळीवरती त्याच्यावरनं खूप त्या नात्यामध्ये संघर्ष तयार होतो. त्याच्यामुळं कोणत्याही क्षणी कुठल्याही गोष्टीला नकार देण्याची क्षमता ज्या नात्यामध्ये आहे आणि नकार दिल्यानंतर ती स्वीकारण्याची क्षमता ज्या दोन्हीकडे पण जे नातं तयार आपण केलंय त्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये ते असायला पाहिजे. तर ते नातं फुलायला मदत होते. कधी कधी प्रेमाच्या नात्यामध्ये वाटतं की आपल्याला सिनेमामध्ये आपण बघतो की लग्न व्हायलाच पाहिजे. अनेक वेळेला प्रेमाची नाती, सगळ्या प्रेमाच्या नात्यामध्ये लग्न होईलच, अनेक त्याला कारण असू शकतात की लग्न होईलच असं नाही. पण त्याच्यासाठी मग ते प्रेम खोटंच होतं, मग ते प्रेम तकलादू होतं, वरवरचंच होतं असं नसतं. अनेक कारणामुळं माणसं, खरं तर प्रेमात असलेल्या माणसांनीच एकमेकांच्या बरोबर लग्न होऊ शकतं, एकमेकांचा जोडीदार होऊ शकतात, अशा शक्यता असतात. जात, धर्म, लिंग, वर्ग याच्या पलीकडं माणसं जाऊन पण माणसं एकमेकांवरती प्रेम करतात, तशी ती लग्न करून एकत्र राहू शकतात, असू शकतं. पण प्रत्येक वेळी अनेक कारणामुळे ते होऊ शकत नाही. याचा अर्थ ते एकमेकांची फसवणूक केली किंवा ते प्रेम खोटं होतं असं नसतं. काही काही कारणामुळे लग्न व्हावंच असं काही आपण आग्रह धरू नये. पण आपण ज्याला म्हणतो की असं लोक आग्रह धरतात की लग्न नाही झालं म्हणजे हे सगळं फसलंय आणि हे सगळं चुकीचं होतं, उगाच विनाकारण टाइमपास झाला असं नाही. दुसरं, संमती, इच्छा, आनंद आणि आकर्षण. बघा, प्रेमामध्ये सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? त्या व्यक्तीची संमती पाहिजे. दुसरं, त्या व्यक्तीची इच्छा पाहिजे. त्या व्यक्तीला आनंद वाटला पाहिजे किंवा त्या व्यक्ती ज्या प्रेमात आहे त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि एकमेकांविषयी आकर्षण पण राहिलं पाहिजे. हे सगळं ज्यावेळी कमी व्हायला लागतं त्या नात्यामध्ये तर समजा की प्रेम आटायला लागलंय, प्रेम कमी व्हायला लागलंय. तर प्रेम जर आहे तर हे तपासायचं कसं?
एकमेकांच्या संमतीचा सन्मान केला जातो, एकमेकांच्या इच्छांचा सन्मान केला जातो. तुम्हाला दोघांना एकत्र किंवा जे लोक प्रेमात आहेत ती लोक एकत्र असल्यानंतर त्यांना आनंद वाटतो आणि एकमेकांविषयी आकर्षण पण वाटतं. हां, ते आपल्याला हवेहवेशी वाटतात, त्यांच्याबरोबर आपल्याला छान वाटतं, त्यांची आपण वाट बघत बसतो. हां, किंवा आपली कोणीतरी वाट बघत बसतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाची वैशिष्ट्य आहेत, एवढं आपण लक्षात ठेवूया. आता हे प्रेम हे सगळं तुमच्यासमोर सांगितलंय. आता याच्यामध्ये अनेक मुलं प्रश्न महत्त्वाचा एक विचारतात, ते मी सांगणार आणि मग हे सत्र आपण थांबवूया आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याविषयी काय विचार करायचा त्याचा आपण म्हणजे तुम्ही ते कसं पुढे घेऊन जायचं याचा विचार तुमच्या पातळीवर तुम्ही करू शकता. आता मी हे बाजूला करतो आणि एक त्यातली महत्त्वाची गोष्ट आपण जे आता बोललो की लैंगिक नातेसंबंध जे असतात त्याच्याविषयी विचार करताना लोकांना असं वाटतं की आम्ही काय करावं, लैंगिक नातेसंबंधांच्या संदर्भात आम्हाला कधी कधी कसा निर्णय घ्यावा, काय करावं आम्हाला कधी कधी कळत नाही. तर त्याचं युवा लोकांमध्ये वेगळ्या लोकांमध्ये हे सगळे प्रश्न असतात. तर तो एक मुद्दा मी या ठिकाणी आता तुम्हाला मांडायचा प्रयत्न करतो आणि मग आपण हे सत्र या ठिकाणी थोडं म्हणजे थांबवायचा प्रयत्न करू. तर पुढे हे बघा, लैंगिक नातेसंबंध आम्ही याला म्हणतो लैंगिक नातेसंबंधांचे सप्तसूर. कधी कधी माणसांना हे पण कळत नाही की मग लैंगिक नातेसंबंध जर माणसांना त्या प्रकारचे नातेसंबंध निर्माण करायचे असतील तर त्याचे काय नियम आहेत. मगाशी मी म्हणलं की प्रेमात सुद्धा लैंगिक नातेसंबंध असूही शकतात नसूही शकतात. पण ज्यांना अशा प्रकारचे लैंगिक नातेसंबंध ठेवायचे आहेत त्याच्यासाठी एक महत्वाची सप्तसूर आहेत. एक म्हणजे ज्या लोकांना अशा प्रकारचे नातेसंबंध ठेवायचे त्या लोकांची एकमेकांना संमती आहे का, फार महत्वाचा गोष्ट आहे, संमती आहे का. दुसरं, आपण जे करतोय त्याची जबाबदारी आपल्याला कळते का. आपण जे करणार आहे लैंगिक नातेसंबंधांमध्ये आपण पाऊल टाकणार आहे त्याची काय जबाबदारी असते, त्यातनं काय होऊ शकतं हां, आणि त्याची जबाबदारी पेलायला आपण तयार आहे का, हे दुसरं आरोग्य. आपल्या लैंगिक नातेसंबंधातून मला किंवा पुढच्या व्यक्तीला किंवा त्या दोन व्यक्तींना काही आरोग्याला धोका होणार आहे का. आपण काही फसवणूक तर करत नाही ना, काही लपून तर ठेवत नाही ना, आपली काही वेगळ्या प्रकारची काही आजारपण असतील अमका असेल तर आरोग्याला तर काही धोका होत नाही ना. दुसरं म्हणजे लैंगिक नातेसंबंध ठेवताना प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की लैंगिक नातेसंबंध हे फक्त बाळाला जन्म देण्यासाठी असतात, ते तर आहेच, पण लैंगिक नातेसंबंध त्याच्या व्यतिरिक्त आनंदासाठी पण असतात, व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा असतात. त्याच्यामुळं त्या ज्या व्यक्ती लैंगिक नातेसंबंधामध्ये येणार आहे त्यांना त्यात आनंद वाटतो का नुसतंच फॉर्मॅलिटी वाटते, नुसतंच औपचारिकता वाटते, हां मग आता आलोय जन्माला तर हे सगळं करायचं असतं, उरकून टाकायचं असतं, असं वाटतंय का त्याच्यामध्ये आनंद पण तुम्ही घेताय. हां, दुसरं, लैंगिक नातेसंबंध खाजगीत आहेत का. कुठलीही गोष्ट बघा, हां आपण आंघोळ करताना बाथरूममध्ये जातो, आपण छान झोपायचं असेल तर आपल्या बेडरूममध्ये जातो, हां आपल्या म्हणजे शूसाठी आपण टॉयलेटमध्ये जातो, म्हणजे आपल्याला खाजगी अवकाश खाजगी गोष्टी आपल्याला हव्या असतात, बरोबर की नाही. तसं लैंगिक नातेसंबंधांसाठी सुद्धा त्या व्यक्तींना त्यांचा खाजगीपणा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे खाजगीपणा असायला पाहिजे. कुठेही रस्त्यावर, कुठेही बागेत, कुठेही गाडीवरती काही एकमेकांच्या बरोबरती नको त्या गोष्टी करत राहणं हे काही योग्य नाही आणि म्हणून खाजगीपणा त्याच्यामध्ये जपला जाणं. दुसरं महत्त्वाचं आहे सुरक्षित. नको असणारे गर्भारपण बघा, मी मगाशीच म्हटलं की लैंगिक नातेसंबंध आनंदासाठी पण असू शकतात. प्रत्येक वेळी गरोदरपणे यायला पाहिजे, बाळ जन्माला यायला पाहिजे असं नाही. तर बाळ जन्माला येऊ नये म्हणजे काही सुरक्षा वापरावी लागते, सुरक्षा जे काही साधनं वापरावी लागतात त्याच्याबद्दलचं ज्ञान त्यांना आहे का, सुरक्षा यंत्रच्या बद्दलचं काही गोष्टी त्यांना माहिती आहेत का. तर हे सुरक्षित जर आपल्याला नको असेल किंवा वेगळ्या प्रकारचे ज्याला आपण लिंग सांसर्गिक आजार ज्याच्यातनं होऊ शकतात अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित राहण्याचा अधिकार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर आहे का. हा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. कायदेशीर आहे का. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात कुठल्या प्रकारचे सरकारने कायदे केलेले आहेत त्या कायद्यांचा विचार करून ते लैंगिक नातेसंबंध निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक उदाहरण सांगतो की उदाहरणार्थ एखाद्या 14 वर्षाच्या मुलीने सांगितलं की माझी संमती होती आणि एखादा 25 वर्षाचा मुलगा तिच्याबरोबर लैंगिक नातेसंबंध ठेवतो किंवा 22 वर्षाचा मुलगा तिच्याबरोबर लैंगिक नातेसंबंध ठेवतो, तर 14 वर्षाच्या मुलीला आपल्या देशामध्ये संज्ञान मानलं जात नाही. तिने जरी संमती दिली
आणि तो मुलगा जरी म्हटला की तिची संमती होती, ती मुलगी जरी प्रत्यक्ष बोलली माझी संमती होती, तरी पण ती कायदा संमती मानत नाही. आणि मुलाला आणि त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या जो काही तो कायदा असेल त्या कायद्याच्या कचाट्यात ती लोक सापडू शकतात आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला लैंगिक नातेसंबंध निर्माण करत असताना आपल्या आजूबाजूचे देशातले कायदे काय आहेत या संदर्भातले कायद्यांचा विचार करून कायदेशीररित्या ते लैंगिक नातेसंबंध स्थापन केले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं लैंगिक नातेसंबंध म्हणजे स्वैराचार नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला असं नाही. उलट ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही बारकाईने बघितल्या, बारकाईने नीट समजून घेतलं तर अनेक प्रकारचे गुन्हे, अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचवायला किंवा त्याच्यापासून बाजूला व्हायला आपल्याला कारण तुम्ही बघा अनेक गोष्टी संमती विना होतात, म्हणून त्यातनं प्रश्न तयार होतो. अनेक गोष्टींची जबाबदारी लोकांना कळत नाही. बेजबाबदारपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं. आणि कुठेही काही आनंद नाही, आरोग्य नाही, सुरक्षितता नाही, खाजगीपणा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कायदेसुद्धा उल्लंघन केलं जातं. होईल ते होईल, केवळ भावनिक मेंदूचा विचार केला जातो, विवेकी मेंदूचा विचार केला जात नाही आणि त्याचा मोठा परिणाम मग त्यातनंच काही मग गुन्हेगारी, त्यातनंच काही गोष्टी म्हणजे आपण बघा लैंगिक छेडछाड म्हणा, लैंगिक शोषण म्हणा, बलात्कार म्हणा, या सगळ्या गोष्टीसुद्धा कशातनं तयार होतात हे आपल्याला नीट कळत नाही, म्हणून तयार होतात. आणि म्हणून ताईदादांनो, लोकांनो, साथींनो, हे समजून घ्या की लैंगिक नातेसंबंधाचे हे सप्तसूर आहेत. याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड होऊ शकतात, पण ह्यात निदान मूळ काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटचा एक मुद्दा मी या ठिकाणी मांडतो की कधी कधी काही लोकांना आपले नातेसंबंध लग्नाच्या रूपात बदलायचे असतात, तर ते लग्न या रूपामध्ये सुद्धा नातेसंबंधांचा विचार करताना कसा विचार करायचा हे साधारणपणे काही मुद्दे इथं आहेत, त्याच्यामध्ये भर पडू शकते. पण हा लग्न हे पण एक नातेसंबंध आहेत, आपण लक्षात ठेवा. दुसरं, लग्न करताना सगळ्यात महत्वाचं धाकधूक आणि शंका नको. करू का नको, धाकधूक ज्यांच्या मनात ते ना करू का नको, नाही करायचं, पण मला हे होतंय, म्हणजे बघा हे जे आहे ना, तर ते धाकधूक मनामध्ये नको. करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही करायचं. जे काही तुमचा निर्णय आहे ना तो नीट झाला पाहिजे. उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून केलं, कोणीतरी दबाव टाकला म्हणून केलं, ह्यानी सांगितलं म्हणून केलं, अगोदरच बांधावर बसून ठरलं होतं म्हणून केलं, तर तुम्हाला ती शंका नसायला पाहिजे, धाकधूक नसायला पाहिजे. तुम्हाला उमद्या मनाने त्या नात्याला सामोरं. प्रेम वाटतंय का ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न करताय त्याच्याविषयी? महत्त्वाचं म्हणजे मगाशी प्रेमाची वैशिष्ट्ये आपण बघितली, तर प्रेम वाटलं पाहिजे हो. ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायचं, ज्या व्यक्तीबरोबर संसार करायचा, मुलांना जन्म घालायचा आणि दीर्घकाळाचे ती नातेसंबंध असतात. त्यामुळे ते इतक्या मोठ्या दीर्घकाळाचे नातेसंबंध असं 10 मिनिटं 5 मिनिटं बोलून आणि कोणीतरी 4 गप्पा करून चर्चा करून असं न ठरवता प्रेमाच्या पायावरती लग्नाचे नातेसंबंध सुद्धा, म्हणजे प्रेम वाटलं पाहिजे. आर्थिक स्थैर्य, आपण म्हणतो ना, अनेक लोकांना वाटतं नुसतं प्रेम पण खायचं काय, तर ज्यावेळी तुम्ही नातेसंबंध तयार करता त्या नात्याला पण स्थिरपणा यायचा असेल तर दोघांच्या पण आर्थिक स्थैर्याचा, राहायला जागा आहे का, खायचं काय, मुलं जन्माला आली तर त्यांचं काय करायचं याचं काहीतरी डोक्यात प्लॅनिंग पाहिजे ना. त्याच्यामुळं प्रेम आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी मग काही लोक बघा, काही लोक प्रेम आहे मग थोडं थांबतात, मग थोडं आर्थिक स्थैर्य निर्माण करतात आणि मग लग्न वगैरे करतात आणि मग त्यांचं ते नातं अंगावरती येत नाही, कारण त्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून, नियोजन करून, आर्थिक स्थैर्याचा विचार करून खरंच आपलं एकमेकांवरती प्रेम आहे का, खरंच आपल्याला एकमेकांबरोबर राहायला आपल्याला आवडेल का, आणि आपलं दीर्घकाळ आपण एकत्र राहू शकू का. दुसरा मी सांगितलं जसं पालकत्वाचा विचार. लग्न करत असताना तुम्ही अनेक वेळेला बाळ जन्माला घालणार आहे का नाही घालणार, किती बाळा जन्माला घालणार आहे याच्याबद्दल तुम्ही चर्चा करता की नाही. म्हणजे अनेक वेळेला कधी काय होतं, लादलेली बाळपणं लादली जातात किंवा बाळ जन्माला घालल्याच पाहिजे, किंवा तुला मुलीच होतात किंवा मुलगा होत नाही, अमकं तमकं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे दोघांनी जे नातेसंबंधांमध्ये लग्नाच्या येतात ते दोघांनी ठरवलं पाहिजे की आपलं बाळाच्या बाबत काय म्हणणं आहे. काय बाळ आपण दत्तक घेणार आहे का, स्वतःच्या जन्माला घालणार आहे का, काही प्रश्न तयार झाले तर काय करणार. तर बाळाबद्दल पण लग्नाच्या वेळी तुम्ही विचार केला पाहिजे. दुसरं, भविष्यातली स्वप्न. एकाची गाडी जाते मुंबईला आणि एकाची गाडी जाते सातारला, आणि आपली हे भविष्य अशा प्रकारचं जर असेल की एकाला जायचं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला जायचंय, तर याचा नीट विचार करा. पहिल्यांदाच बोला की माझं स्वप्न काय आहे, माझा अवकाश कोणता आहे, मला काय करण्याची इच्छा आहे.
नंतर म्हणू नका की माझं लग्न झालं आणि माझी सगळी स्वप्न डोळीला मिळाली. त्यापेक्षा आपल्या स्वप्नांबद्दल जे काही लोक एकत्र येणार आहेत त्यांनी आपल्या स्वप्नांबद्दल एकमेकांशी बोललं पाहिजे, आपल्या भविष्याबद्दल एकमेकांशी बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही नातं मनाविरुद्ध नको, तसं लग्नाचं नातं तर नकोच नको. मनाविरुद्ध असतं कामा नाही. कोणीतरी सांगितलं म्हणून केलं, काहीतरी बाबा अडचण होती म्हणून केलं, उगाच आपलं ओळखून टाकायचं होतं म्हणून केलं. मनाविरुद्ध लग्न होता कामा नये. मनाविरुद्ध लग्नाचे मोठे परिणाम नंतर त्या नात्याला भोगावे लागतात आणि म्हणून मनाविरुद्ध तर ते असताच कामा नये. दुसरं, लग्न म्हणजे फक्त ती दोन लोक नसतात बरं का. लग्नाच्या नात्यात ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी ती दोन लोक नसतात. त्या लग्नाच्या नात्यामध्ये त्यांचं कुटुंब, आपलं कुटुंब, म्हणजे त्या मुलीचं कुटुंब, मुलाचं कुटुंब किंवा जे लोक लग्न करतात ती दोन्ही कुटुंब त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे तुझी माणसं मला नको आणि माझी माणसं मला पाहिजेत असं नाही. त्या माणसांबद्दल पण बोललं पाहिजे की घरी कोण कोण आहे. तुम्ही जर लग्नाच्या नात्यात येताय का, विवाह संस्था, लग्न म्हणजे काय तर एखाद्या विवाह संस्थेमध्ये तुम्ही येता, त्यामुळे एकमेकांची माणसं, एकमेकांची त्यांचे तिकडचे कल्चर, संस्कृती हे वेगळं असेल, त्यामुळे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. मग घरात ससरे आहेत का, ननंदीर आहेत का, इकडं कोण असतं, इकडं काय काय आहे, त्यांची कल्चर काय, त्यांचं परिस्थिती काय, त्या माणसांचं येणं जाणं, त्या माणसांचं बोलणं हे सगळं होत राहणार तुमच्या संसारात. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय काय इतर लोकांच्या माणसांचा कसा स्वीकार असेल, इतर लोकांच्या माणसांचा बद्दल काय विचार केला जात असेल. कारण लग्न म्हणजे फक्त तुम्ही दोघं नाही. प्रेमाच्या नात्यात ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळी तुम्ही दोघंच असता, पण लग्न झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एकत्र येतात त्यावेळी काही कुटुंब पण त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्या माणसांचा विचार करणं, त्याच्यावरनं पण मग अनेक वेळेला भांडण होतं, तंटा होतो, अनेक विकोपाला जातं, त्यातनं नातं धोक्यात येतं. पुढचं आहे, फक्त आकर्षण म्हणून लग्न जी लोक करतात, आकर्षण वाटतंय म्हणून लग्न, ते आकर्षण संपलं की लग्न पण संपलं. म्हणून ज्याला म्हणतो ना चटमंगनी पटशादी, ते आकर्षणातून होतं. किंवा कोणतरी प्रचंड आवडलं, लग्नाची मागणी घेतली आणि लग्न करून टाकलं. हां, तर या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. आकर्षणाच्या पातळीवर जर तुमचं लग्न होत असेल तर त्याचा पुनर्विचार करा. नुसतं आकर्षणाच्या पातळीवर नको, तर बाकीच्या सगळ्या प्रेम आणि काही काही गोष्टींचा विचार करा. काहीही झालं तरी फसवणूक नको. अनेक वेळेला लग्नाच्या नात्यामध्ये फसवणूक केली जाते, काही आजारपणं लपवली जातात. तुम्ही म्हणजे काहीतरी बाबा एखादा मनाचा आजार दीर्घ स्वरूपाचा आहे, शरीराचा आजार दीर्घ स्वरूपाचा आहे जो दिसत नव्हता, हां, किंवा काहीतरी मुलाला कुठल्या तरी गोळ्या वगैरे सुरू आहेत, त्याच्याविषयी सांगितलं गेलं नाही आणि लग्न झाल्यानंतर ते उघड झालं, मग अनेक वेळा ती नातं टिकत नाहीत. त्याच्यामुळे पहिल्यांदाच फसवणुकीच्या पायावरती नातं लग्नाचं, कुठलंच नातं त्याच्यावरती उभं राहू नये. अनेक वेळा ती नाती मग तुटतात किंवा अशा प्रकारे रेखली जातात की त्या नात्याला काही अर्थ नाही. उगाच मग एका छताखाली माणसं राहतात पण एकमेकांची नसतात. म्हणून आजारपणं वगैरे काही असली, शारीरिक मानसिक, कर्ज, काही कर्ज बाजारी असतात लोक आणि एकमेकांना सांगतच नाही. ते कर्ज फेडण्यासाठी मग म्हणतात की कर्ज झालंय, आमचं कर्ज फेडायचंय वगैरे. मग आल्यानंतर मुलीला किंवा मुलाला कळतं की असं असं आहे बाबा. मग ती काही कर्ज, मोठी मोठी कर्ज असतात, घराची कर्ज असतात, शेतीची कर्ज असतात, अनेक वेळेला गाड्या घोड्या काही घेतलेलं असतं त्याची कर्ज असतात. हे काही लोकांना माहीत नसतं. तर काही आजारपणं असली, काही कर्ज असली किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक नात्यामध्ये असतं कामा नये. की मी तिथं गेले, आम्ही या नात्यामध्ये आलो ना आमची फसवणूक झाली, डोक्याला हात लावायची वेळ येऊ नये. म्हणून त्या पायावरती नातं असतं का म्हणे. आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीला बघा, शेवटचं अत्यंत महत्वाचं, प्रत्येक व्यक्तीला लग्न करायचं की नाही, प्रत्येक व्यक्तीला लग्न करायचं की नाही, कधी करायचं, कोणाशी करायचं हा हक्क पाहिजे. बघा, लग्न करायचं की नाही, कधी करायचं आणि कोणाशी करायचं. मगाशीच मी म्हटलं तुम्हाला, अनेक लोकांना लग्न करायलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला आपल्या देशातली पण अनेक उदाहरणं माहीत असतील की त्यांना नव्हतं लग्न करायचं, त्यांनी नाही केलं, उत्तम आयुष्य जगलेली माणसं अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील आपल्या देशातली, आणि त्यांचं छान झालं. त्यामुळे प्रत्येकाने बोल्यावरती चढलंच पाहिजे, लग्न केलंच पाहिजे, बाळांना जन्म दिलाच पाहिजे, कुटुंब नावाच्या विवाह संस्थेमध्ये असलंच पाहिजे, असा अट्टहास असता कामा नये. ज्याला करायचं त्याला करू दे, ज्याला नाही करायचं त्याला नाही करू दे. एखाद्या दुसऱ्याला कोणाला तरी वाटू शकतं की मला नाही गरज लग्नाची, तो त्यांचा अधिकार आहे. कधी करायचं, आपल्याकडे कायदा आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष, 18 मुलीचं आणि 21 मुलाचं. मग आता 18 झाल्यानंतर लगेचच बोल्यावरती उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. अनेक मुली शिकतात, स्वतःच्या पायावर उभं राहतात, त्यामुळे कधी कधी लग्न लेट पण होऊ शकतं. त्यामुळे कधी करायचं हे पण त्यांनी ठरवू दे.
तुम्ही आता लगेच झाला 18चे की लग्न केलंच पाहिजे. कधी कधी तर अजूनसुद्धा आपल्या देशामध्ये आजूबाजूला बालविवाहसुद्धा होतात. 18च्या आतमध्ये सुद्धा 14, 15, 16 वर्षाच्या मुलांची लग्न आपल्याकडे होतात. ती तर खरं तर थांबलीच पाहिजेत. म्हणजे कधी करायचं म्हणताना 18 वर्षाच्या खालील लोकांनी लग्न करावं असं नाही, पण कायदेशीररित्या 18च्या नंतर जे करायला सांगितलं, 21च्या नंतर मुलाचं जे करायला सांगितलंय त्याच्यामध्ये पण आता शिक्षणामुळं स्वतःच्या पायावर उभं राहणं, करिअर करणं, याच्यामध्ये लग्न थोडं इकडे तिकडे पुढे सरकू शकतात. तर कधी करायचं त्यांना ठरवू दे, मागे लागता कामा नाही. कधी लाडू देत आहे खायला, कधी पेढे देत आहे खायला असं म्हणू नये. त्यांना कधी करायचं त्याचा विचार करा. आपण त्यांच्याभोवती उभं राहिलं पाहिजे. सुयोग्य वेळी त्यांनी लग्न त्यांच्या इच्छेने, त्यांच्या हक्काचा गोष्ट म्हणून करण्याची त्यांना मुभा पाहिजे. कोणाशी करायचं? आपल्याकडे लोक काय म्हणतात, वय, उंची, शिक्षण आणि पैसा याच्यामध्ये मुलगा वरचढ असायला पाहिजे. वय, उंची, शिक्षण आणि पैसा याच्यामध्ये मुलगा वरचढ असायला पाहिजे. असं काही नाही. वयाने म्हणजे मुलगा मोठाच पाहिजे, उंचीने मोठाच पाहिजे, शिक्षणाने मोठाच पाहिजे आणि पैशाने पण मोठा पाहिजे. पण अनेक वेळेला आपल्याकडे बघा, काही काही नात्यामध्ये मुली नवऱ्यापेक्षा किंवा पतीपेक्षा वयाने मोठे असतात, त्यांचा पगार जास्ती असतो, उंचीने कधी कधी मोठे असतात, म्हणून ते नातं होऊच नाही का? तर कुणाशी लग्न करायचं हे तुम्ही ठरवा. जात, धर्म, लिंग, वर्ग, वय या सगळ्या गोष्टीचा विचार करून, बाकी तर मी तुम्हाला सांगितलंय, काही कायदेशीर बाबींचा पण विचार करून तुम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता. तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा होता तो आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर त्याला वारंवार पॉज करून किंवा मध्ये मध्ये थांबून तुम्ही बघा, त्याचे नोट्स काढा. याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायची असतील, वेगळी काही उदाहरणं द्यायची असतील लोकांना, तर जरूर द्या. काही कंटेंट महत्त्वाचं तुमच्याकडे जावं आणि या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचं युवा वर्गासाठी आणि किशोरवयीन किंवा सगळ्याच लोकांसाठी हे आकर्षण, मैत्री, प्रेम, लग्न, लैंगिक नातेसंबंध याच्याविषयी जो गोंधळ असतो तो अनेक दिवसांच्या अभ्यासातून जे मुद्दे समोर आलेले आहेत ते समोर मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे. तुम्ही सगळ्यांनी नीटपणाने ऐकलं त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा जो व्हिडिओ आहे तो आता रेकॉर्ड केला आहे ब्रह्मनाथ निळकंठ हे आमचे मित्र जे आहेत त्यांनी, ते पण परिवर्तन संस्थेमध्ये काम करतात आणि मीही परिवर्तन संस्थेचं कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि परिवर्तन संस्थेमध्ये अशा अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक आणि वेगळ्या विषयांवरती नेहमी चर्चा केली जाते आणि तो मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न मानणारी परिवर्तन संस्था आहे. थँक्यू, धन्यवाद.